हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 24 एप्रिल रोजी शंकर महाराजांची पुण्यतिथी आहे. आता हा दिवस काही साजरा करण्यासारखा नाही, परंतु आपल्याला शंकर महाराजांच्या स्मरणार्थ त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला या दिवशी त्यांची सेवा करायची आहे. हा दिवस आपल्याला अतिशय महत्त्वाचा करायचा आहे, कारण शंकर महाराज जरी आपल्यातनं गेले असतील तरी सुद्धा ते आपल्या मनात आहेत. आज सुद्धा कुठेतरी शंकर महाराज आहेत. आज मी तुम्हाला शंकर महाराजांचं असं पारायण सांगणार आहे, म्हणजे असा ग्रंथ सांगणार आहे मी तुम्हाला. त्या ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं, तुमच्या मनातली कुठली इच्छा पूर्ण होणार आहे आणि शंकर महाराज स्वतः येतील, म्हणजे सूक्ष्म रूपात ते स्वतः. तुम्ही जो ग्रंथ पठण करणार आहात तो ऐकायला ते स्वतः येतील. हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे. मी स्वतः याचं पारायण करत असते, म्हणून मी तुम्हाला सांगते. इतके सुंदर, म्हणजे अंगाला अक्षरशः बोलताना काटा येतो आहे माझ्या. असे अनुभव येतात आणि आपण जो संकल्प या पारायणात करतो तो 100% काय 1001% पूर्ण होतो. तुमच्या मनातली कुठली इच्छा असो, कुठलेही दुःख संकट असो, जे तुम्ही व्यक्त करणार तो तुमचा संकल्प पूर्ण होणारच आहे. शंकर महाराज तुमची इच्छा ती पूर्ण करतीलच. असा हा ग्रंथ आहे, असं हे पारायण आहे. तर आज मी तुम्हाला शंकर महाराजांचं पारायणाबद्दल माहिती देणार आहे. जसं आपल्या दत्त महाराजांचं पारायण असतं श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण, तशाच पद्धतीने तुम्ही सप्ताह पारायण करू शकता. 7 दिवसांचं, तर 3 दिवसांचं करा, 2 दिवसांचं करा, किंवा तुम्ही नाहीच तुम्हाला शक्य झालं तर 1 दिवसाचं तुम्ही करू शकता. आता ते कोणत्या कोणत्या दिवसापासून कसं कसं करायचं, त्याचे नियम काय? नियम काहीच एवढे कठीण नाहीत. गुरुचरित्रासारखे नियम नाही आहे त्याचे, अगदी साधे सोपे नियम आहेत. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे पारायण करू शकतात. तर हे पारायण कशा पद्धतीने करायचे, एका दिवसात किती अध्याय पठण करायचे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओवर देणार आहे. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. किती सुंदर बघा. श्री स्वामी समर्थ महाराज हे शंकर महाराजांचे गुरु होते. हे बघा, हा जो ग्रंथ आहे शंकर गीता, याचं तुम्हाला सप्ताह पारायण करायचं आहे. तर हे बघा इथे दिलेलं आहे. मैं कैलाश का रहने वाला हूँ, मेरा नाम है शंकर, दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना कर. यह दुनिया में कई रंग है, यह रंग निराला है, पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है, मुझे वो ही जानता है जो खुद को समझता है, कुर्बानी करी भी दौलत तो भी सवाल अधूरा है, समझे तो समझ ले बाद में पछताना है, हमारा क्या बिगड़ता है तेरा ही नुकसान है, लिखी पत्थर की दीवारों पर सुनना की लकीरें, वक्त आने पर याद होंगे हमारे ही फवारे. किती सुंदर लिहिले बघा. थोडंसं माझं हिंदी म्हणजे इतकं चांगलं नाही आहे, म्हणून तुम्हाला ते हिंदी म्हणजे वाचताना मी अडखळते आहे. तर हे बघा, श्री स्वामी समर्थ या ग्रंथाच्या मागे दिलेला आहे. इतका सुंदर हा ग्रंथ आहे, म्हणजे मी स्वतः याचं पारायण करते, मला याचा पर्सनल अनुभव आहे. शंकर गीता आणि मराठी भाषेत आहे. अगदी म्हणजे पठण करायला सोपं आहे, आपल्याला जड जात नाही. आता 7 दिवसांचं पारायण जर करायचं असेल तर 18 तारखेपासून तुम्हाला करावं लागेल. 18 ते 24 पर्यंत हे पारायण करायचं आहे. 3 दिवसांचं करणार तर 22, 23, 24 म्हणजे 22 ते 24 तारखेपर्यंत करायचं. 2 दिवसांचं करणार तर 23 आणि 24 या 2 तारखेला करायचं, म्हणजे 23 तारखेला आणि 24 तारखेला 2 दिवसात तुमचं होईल. 1 दिवशी करणार तर तुम्हाला 24 तारखेला संपूर्ण ग्रंथ पठण करावं. परंतु अध्याय म्हणजे कसे आहे की म्हणजे एक अध्याय 2-3 पानांचा आहे आणि मराठीत आहे. अगदी छोटासा ग्रंथ आहे, म्हणजे तुम्हाला एक अध्याय पठण करायला मोजून फक्त 1 ते 2 मिनिटं लागतील, जास्त वेळ लागणार नाही. आता सप्ताह पारायण जेव्हा तुम्ही करणार तर तुम्हाला पहिल्या दिवशी म्हणजे 18 तारखेला 2 अध्याय पठण करायचे. दुसऱ्या आणि 6व्या दिवसापर्यंत तुम्हाला 3-3 अध्याय पठण करायचे आहेत आणि 7व्या दिवशी 1 अध्याय पठण करायचं, म्हणजे 18वा अध्याय तुम्हाला पठण करायचं. अशा पद्धतीने करायचं आहे. आता काय करायचं, जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी याचं पारायण करणार तर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. हातात फूल, अक्षदा, हळद, कुंकू घ्यायचं, पाणी घ्यायचं आणि तामण घ्यायचं खाली आणि तुमचं नाव गोत्र सांगायचं महाराजांना आणि संकल्प सोडायचा. आणि त्यानंतर तुम्हाला पूजेची मांडणी करायची. पूजेची मांडणी करत असताना एक पाट घ्यायचा, तो शंकर महाराजांसाठी घ्यायचा, त्यावर कापड ठेवायचं, म्हणजे महाराज त्या आसनावर येऊन बसतील. आणि त्यानंतर त्याच्या समोर अजून एक पाट ठेवायचा,
त्या पाटावर तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे, तिथे कापड ठेवायचं आणि त्यावर ग्रंथ ठेवायचा आहे. तुम्हाला जर दिवा ठेवायचा असेल अखंड ठेवू शकतात, नसेल ठेवायचा तर फक्त जेव्हा तुम्ही पठण करणार त्यावेळेला दिवा अगरबत्ती लावायची, महाराजांची पूजा वगैरे करायची, त्या ग्रंथाची पूजा करायची. हा ग्रंथ असा पाटावर ठेवायचा आहे आणि मागचा जो पाट आहे शेवटचा तिथे महाराज बसतात. तुम्हाला शक्य नसेल खाली बसून तर तुम्ही एक टीपॉय घेऊ शकतात किंवा एक टेबल घ्या, टेबलावर मांडणी करा आणि तुम्ही चेअरवर किंवा स्टूलवर बसा, त्यावर आसन ठेवायचं. तसं पण तुम्ही करू शकता. पठणाचं काही बंधन नाही, सकाळीच करायला पाहिजे, दुपारी करा, सायंकाळी करा, तुमच्या वेळेनुसार तुम्ही पठण करू शकता. जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुमच्या वेळेनुसार तुम्ही पठण करू शकता. फक्त एक टायमिंग पाळा, म्हणजे तेवढा प्रयत्न करा. एखाद्या दिवशी इकडे तिकडे झाला तरी चालेल, म्हणजे सकाळी करणार तर दररोज सकाळी करा, एखाद्या दिवशी दुपारी सायंकाळी झालं तरी काही हरकत नाही, फक्त तेवढा प्रयत्न करा. आता हे झालं पठणाच्या बाबतीत. सकाळी तुम्ही संकल्प सोडला त्यानंतर तुम्हाला याचं पठण करायचं आहे, तशा पद्धतीने करायचं. एक दिवशी करणार तर तुम्हाला 24 तारखेला याचा संकल्प सोडायचा आहे. महाराजांना सांगायचं, महाराज माझी एवढी इच्छा पूर्ण करा, मी तुमचं हे पारायण करते, या पारायण काळात माझ्या हातून काही चुका झाल्या तर त्याबद्दल मला तुम्ही माफ करा. आणि महाराजांना सांगा माझी इच्छा पूर्ण 100% काय 1001% तुमची इच्छा पूर्ण होईलच. आता पारायण काळात काय करायचं, पठणाचं तुम्हाला समजलं असेल. आता पारायण काळात काय करायचं तर तुम्ही जेवढे दिवस पारायण करणार तेवढे दिवस महाराजांना फक्त 1 कप चहा महाराजांना रोज लागतो. आपण बघा चहा घेतोच, सकाळी घेतो आणि सायंकाळी घेतो. तर तुम्हाला शक्य असेल सकाळी किंवा सायंकाळी जसं शक्य असेल चहा घ्यायचा, महाराजांच्या समोर ठेवायचा. महाराजांना चहा अतिशय प्रिय होता, म्हणजे दिवसभर ते चहा प्यायचे आणि त्यांच्या हाताचा चहा म्हणजे अप्रतिम. त्यांच्या हाताचा चहा भक्तांना खूप आवडायचा. भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी हा अवतार घेतला होता आणि अनेक चमत्कार त्यांनी त्यांच्या अवतार कार्यात केला होता. सगळ्यांचे दुःख त्यांनी दूर केले होते. म्हणून आपण हे पारायण केलं तर आपलं सुद्धा दुःख दूर होणारच आहे, यात काही शंकाच नाही. आणि जेव्हा तुम्ही उद्यापन करणार, म्हणजे कुठल्याही पारायणाचं उद्यापन होणं, सांगता होणं गरजेचं आहे. शेवटच्या दिवशी तुम्हाला याची सांगता करायची, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. मुगाच्या डाळीची खिचडी करायची, साधी केली तरी सुद्धा चालेल. नैवेद्य एवढं काय आपल्याला करायची गरज नाही, साधी खिचडी करायची. आणि तुम्हाला शक्य असेल मुगाचे भजे तर मुगाचे भजे करा, महाराजांना चहा द्या. आणि त्यानंतर तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे. एक तुम्हाला मुलगा मिळाला तर एका मुलाला तुम्हाला घरी बोलवायचं आहे आणि त्याला जेवण द्या, किंवा नसेल शक्य तर काहीतरी त्याला मुगाच्या डाळीची खिचडी दिली तरी सुद्धा चालेल, म्हणजे खिचडी त्याला जेवायला द्या. अशा पद्धतीने उद्यापन करा, काहीतरी दक्षिणा वगैरे त्याला द्या. असं तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे. किंवा तुम्हाला त्याला कपडे घेणं शक्य असेल तर कपडे द्या. जसं तुम्हाला शक्य तुम्ही उद्यापन करू शकता. एक मुलगा तरी बोलवा, नसेल कोणी मुलगा येणारा नसेलच तर तुम्ही मंदिरात जा आणि मंदिरात तिथे दान धर्म करा, म्हणजे दानपेटीत काहीतरी टाका. किंवा मंदिरात तुम्ही एखादा ब्राह्मण असेल, ब्राह्मणाला शिदा द्या किंवा दक्षिणा देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे. आणि मांडणी तुम्हाला जेवढे दिवस तुम्ही करणार याचं पारायण तेवढे दिवस मांडणी उचलायची नाही, तशीच ठेवायची. आणि शेवटच्या दिवशी तुमचं उद्यापन झाल्यानंतर ती मांडणी तुम्हाला उचलायची, म्हणजे शेवटच्या दिवशी म्हणजे 24 तारखेला तुमचं उद्यापन होणार आहे. 24 तारखेला ती मांडणी उचलायची नाही, 25 तारखेला तुम्हाला उचलायची. 24 तारखेपर्यंत तशीच राहू द्यायची. आणि 25 तारखेला सकाळी छान आंघोळ वगैरे करायची, मांडणी उचलायची, तिथे हळद कुंकू अर्पण करायचे, दिवा अगरबत्ती लावायची आणि जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ते चालू राहू द्यायचं. आणि माफी मागायची, परत तुम्हाला लोटांगण घालायचं. अशा पद्धतीने त्याचं उद्यापन करायचं. आता याचे नियम वगैरे काय, तर नियम काहीच नाही. कांदा लसूण तुम्ही खाऊ शकतात, फक्त हे तुम्ही संकल्पयुक्त करणार. फक्त यात नियम काय पाळायचं, जेवढे दिवस तुम्ही पालन करणार तेवढे दिवस मांसाहार वर्ज्य करायचा आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं. ब्रह्मचर्य शक्य नसेल तर काही हरकत नाही, परंतु पालन करायचा प्रयत्न करा. पण मांसाहार कटाक्षाने पाळायचं, मांसाहार धूम्रपान करायचं नाही आणि घरात शिजवायचं नाही, एवढं तुम्हाला पालन करायचं. घरातले खात असले त्यांना बाहेर खाऊ द्या, तुम्ही करू नका, तुम्ही बनवू नका आणि तुम्ही त्याचं पालन सुद्धा करा, तुम्ही काही खाऊ नका. अशा साध्या सोप्या पद्धतीने अगदी महिला पुरुष कोणी याचं पालन करू शकतो. मुलं असतील मोठे पठण करणारे ते सुद्धा करू शकतात. हे पारायण करणं काहीच अवघड नाही आहे. आणि तुमच्याकडे जर शंकर महाराजांचा असा फोटो असेल तर तो फोटो सुद्धा तुम्ही ठेवू शकतात तिथे पूजेत. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते, शंकर गीता शंकर महाराजांचे पारायण नक्की करा. आणि तुम्ही पारायण करणार ना तर स्वामी समर्थ महाराज सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत, कारण स्वामी समर्थ महाराज त्यांचे गुरु होते. स्वामींशिवाय त्यांना अजिबात करमायचं नाही. स्वामींशिवाय म्हणजे अक्षरशः स्वामी त्यांना नाही दिसले की त्यांच्या डोळ्यात अश्रू यायचे. तर बरीच माहिती मी तुम्हाला दिली आहे. जर तुम्हाला काही माहिती समजली नसेल
किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. तर सगळ्यांनी आवर्जून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की हे पारायण सगळ्यांनी नक्की करा. नसेल शक्य तर 1 किंवा 2 दिवसाचं तरी करा, पण कराच आणि याचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. सेवा करणार तरच तुम्हाला मेवा मिळणार आहे. सेवा केल्याशिवाय आपल्याला ऑप्शनच नाही आहे. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफटाईम या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.